हाय हॅलो नमस्कार, मी आहे सुरभी. आज मी तुमच्यासाठी एकदम बेस्ट छान व्हिडिओ घेऊन आलेली आहे. 5 मिनिटाचा मेकअप ट्युटोरियल आहे. मी निघाले होते अक्कलकोटला, तर त्याच्यासाठीचा हा मेकअप आहे. चला तर मग आपण बघूया. सगळ्यात प्रथम मी घेतलेलं आहे आयुरचं क्लिन्झर. त्याने काय होईल, जे तुमचं पण डस्ट तुमच्या चेहऱ्यावर असेल किंवा टॅन असेल तो निघून जाईल. चांगला मसाज करायचा आणि त्याच्यानंतर हे चेहरा वॉश करून यायचा. तुम्ही रिझल्ट बघू शकता. त्यानंतर मी वापरणार आहे पॉन्ड्सचं लाईट मॉइश्चरायझर जेल. हे पण खूप छान आहे, उन्हाळ्यात तुमच्या स्किनला हायड्रेट ठेवेल. आणि त्यानंतर मी वापरणार आहे लॅक्मेची ही सनस्क्रीन. याच्यामध्ये SPF 50++ आहे. ही पण खूप छान तुमच्या चेहऱ्याला हायड्रेट ठेवेल आणि व्हाईट कास्ट अजिबात सोडत नाही. शिवाय तुमचा चेहरासुद्धा प्लम दिसेल. त्यानंतर मी हा प्रोडक्ट आहे जो मी फर्स्ट टाईम यूज करणार आहे. लॅक्मीचा ल्युमिलेट क्रीम आहे हे. याच्यामध्ये हायलायटर पण आहे आणि मॉइश्चरायझर पण आहे आणि याचा शेड आहे ड्यूई रोज. हा पण तुमच्या चेहऱ्याला खूप छान अशी चमक देईल, एक ग्लो देईल तुमच्या चेहऱ्याला. छान डॉट डॉट पद्धतीने पूर्ण चेहऱ्याला लावून घ्या. तुम्हाला दिसतच असेल एक साईडला माझा किती छान असा चेहरा उजळून येतो आहे. आणि त्यानंतर मी वापरणार आहे इनसाईटचं हे जे कन्सिलर आहे ते. याच्यामध्ये माझा शेड आहे बेज NC2 आणि हे इतकं अफोर्डेबल आहे ना, म्हणजे तुम्हाला 100 रुपयाच्या आसपासच पडेल. इतकं छान आणि याने इतका छान रिझल्ट आहे ना, तुमचे डार्क सर्कल असे गायब होतील. तुम्ही बघू शकता किती छान ब्लेंड पण होतं आहे आणि याला तुम्हाला कसले ब्लेंडरची सुद्धा गरज नाही. मी सगळं हातानेच माझा मेकअप पूर्ण करणार आहे, कारण की डेलीला सुद्धा तुम्ही हा मेकअप करू शकता. त्यानंतर मी यूज करणार आहे फिटमीची ही फाउंडेशन. हा याचा शेड आहे आणि याच्यामध्ये पण SPF तुम्हाला 22 PA++ भेटणार आहे. एकदम अफोर्डेबल आहे हे पण. त्यानंतर मी यूज करणार आहे ही फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला SPF 32 PA++ भेटणार आहे आणि याचा शेडसुद्धा 128 आहे, जो माझ्या फाउंडेशनच्या अकॉर्डिंगच आहे. आणि ही पण तुम्हाला खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये भेटणार आहे. एकदम भारी फ्लॉलेस लुक देणार आहे तुम्हाला. त्यानंतर मी ही झुडिओची लिपस्टिक यूज केली होती. ती थोडीशी मला डार्क वाटत होती, तर त्याच्यासाठी मी एक इथे हॅक वापरला आहे. आपली जी पॉन्डची पावडर असते ती तुमच्या ओठांना लावा. इतका छान मॅट लुक येईल ना, आणि ती लिपस्टिक तुमची दिवसभर तुमच्या चेहऱ्यावरनं हलणारच नाही. एकदम छान व्यवस्थित. आणि हा मेकअप तुम्हाला कसा वाटतं? त्याच्यानंतर मी फक्त एक छोटीशी टिकली लावलेली आहे आणि माझे आयब्रो जे होते ते फिल केलेले आहेत. ही साडी एकदम भारी होती, हलकी फुलकी, दिवसभरच्या प्रवासासाठी मला बेस्ट वाटली. आणि ही पण मी मेशोवरनं घेतलेली होती. जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा, लिंक तुम्हाला भेटून जाईल. सिम्पल सोबर पण इतकी अट्रॅक्टिव्ह वाटत होती ना, खूप छान. हा तुम्हाला लुक माझा कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.